येतं की या परिषदेची व्याप्ती आज किती मोठी झालेली आहे. खूप वाढत गेले. पण तुम्ही जसं सांगितलं की 87 साली सुरू झालं तेव्हा काय हेतू होता, पण आता जग खूप बदलतंय. त्यातल्या देशांच्या किंवा महासत्तांच्या आकांक्षा किंवा हेतू हे सुद्धा बदलत चाललेले आहेत. अशा वेळेला या परिषदेची गरज अधिक निकडीची झाली आहे असं वाटतं का तुम्हाला? किंवा त्या त्या पार्श्वभूमीवर त्याचं महत्त्व काय आहे या बैठकीचं? निश्चितच खास करून आपण 21व्या शतकातलं हे आता तिसरं दशक आहे 2021 पासून सुरू झालेलं. हं, गेल्या 5-6 वर्षात जगावर एवढी मोठी संकट आलेली आहेत. पहिले कोविडचं संकट आलं आणि त्यातनं जग बाहेर पडतंय न पडतंय, त्याच्यातनं रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं. या हं. युद्धाला आता 4 वर्ष पूर्ण होतील. मग गाझा पट्टीतलं युद्ध सुरू झालं. देशातल्या अनेक ठिकाणी राजवटी बदलल्या गेल्या. बरोबर. वातावरणातील बदलांचं गंभीर आव्हान आहे आणि या सगळ्यावर जगाच्या संपूर्ण अर्थकारणावर, राजकारणावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वी जे एक जागतिकीकरणाचं युग होतं, हं, त्या जागतिकीकरणाला छेद देऊन प्रत्येक देश स्वतःचं राष्ट्रीय हित जपायला लागलाय, स्वतःच्या पुरवठ्या साखळ्या अधिक मजबूत करायला लागलाय, हं. एकमेकांशी मुक्त व्यापार करण्याच्या ऐवजी छोटे छोटे गट तयार करून व्यापार करायला लागलाय. आणि अशा या जगात ज्याला रिबिल्डिंग ट्रस्ट म्हणजे एकमेकांवरचा जो विश्वास कुठेतरी हां. भंगलाय त्याचं पुनरुज्जीवन करणं ही हं, या वर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. हं, या वर्षी जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठं आव्हान आर्थिक दृष्ट्या हं. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल हां. इंटेलिजन्स क्षेत्र ज्या झपाट्याने पुढे येत आहे ते बघता कदाचित पुढच्या 5 वर्षात आताचे बरेचसे रोजगार उरणार नाहीत अशी भीती आहे. हं, वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणावर होत आहे. अंटार्क्टिकावरचं आर्टिक भागातलं बर्फ वितळत आहे हं. आणि जर रोजगार नसतील तर या जगाचं भवितव्य काय असेल. आणि या प्रश्नांचा या वर्षीच्या परिषदेवर सगळ्यात जास्त प्रभाव होता. अर्थात त्याच्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं गेल्या हं, वर्षभरातले त्यांनी घेतलेले निर्णय हं. तोही या परिषदेतला एक महत्वाचा भाग महत्वाचा होता. टप्पा. आता तुम्ही